नाशिकजवळच्या एका शांत गावात आर्या जाधव नावाची 19 वर्षांची मुलगी राहत होती. ती कॉलेजमध्ये उत्तम शिकायची आणि सर्वांना मदत करायची. पण तिच्या आयुष्यात एक गुपित होतं. ती सोशल मीडियावर एक मुलाशी बोलत होती, जो स्वतःला राज म्हणवून घेत होता. काही महिन्यांनी दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच राजचा वागणं विचित्र वाटलं. तो तिच्यावर नियंत्रण ठेवू पाहत होता. तू कोणाशी बोललीस, कोणाचा मेसेज आला, असं तो रोज विचारायचा. आर्याने त्याच्याशी नातं तोडलं. पण राजने धमकी दिली, जर तू मला सोडलंस तर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन. एक रात्री आर्या घरी अभ्यास करत होती. फोनवर मी बाहेर आलोय बोलायचं शेवटचं एकदा असा मेसेज आला. ती घराबाहेर गेली आणि मग ती परत आलीच नाही. दुसऱ्या दिवशी गावाबाहेरच्या जंगलात तिचा मृतदेह सापडला. तिच्या गळ्याभोवती दोरी, चेहऱ्यावर जखमा आणि तिच्या मोबाईलवर शेवटचा मेसेज, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. राज हा बनावट नाव वापरणारा मुलगा होता, सूरज कदम, जो दुसऱ्या गावचा होता. तो आर्याच्या फोटोवरून ब्लॅकमेल करत होता. रागाच्या भरात त्याने तिचा जीव घेतला आणि पळून गेला. पण सीसीटीव्ही आणि लोकेशन ट्रॅकिंगमुळे पोलिसांनी त्याला अटक केली. शेवट आर्याच्या आईचा एकच प्रश्न, जर वेळेत तिने सांगितलं असतं तर माझी मुलगी आज जिवंत असती का? ही घटना सोशल मीडियावरील बनावट ओळखींमुळे होणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देते.